अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृद हो. आज आपण नवविधा भक्तीपैकी जो पाचवा प्रकार तो म्हणजे अर्चनम या भक्ती प्रकाराचा परिचय करून घेऊ. अर्चनम याचा अर्थ पूजनम असाच आहे. म्हणून तर बघा, आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये पूजा अर्चा असा जोड शब्द वापरतो. पूजनम असो, अर्चनम असो, पूजा अर्चा असो, या तिन्ही संज्ञा जरी घेतल्या तर या तिन्ही संज्ञांचा नेमका अर्थ काय आहे? तर या तिन्ही संज्ञांचा नेमका अर्थ आहे, आपलं जे उपास्य दैवत आहे, आराध्य दैवत आहे, आपला जो जीवनादर्श आहे, त्याच्याबद्दलचा आपल्या मनातला उत्कट अशा प्रकारचा आदर भाव प्रकट करणे. म्हणजे अर्चनम पूजनम या शब्दामध्ये उपचाराला महत्व नाहीये, साधन सामुग्रीला महत्व नाहीये. महत्व आहे तुमच्या अंतःकरणातून उसळणाऱ्या उचंबळणाऱ्या आदर भावाला. आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आता असा आदर भाव तुमच्या माझ्या मनामध्ये जो उसळतो, प्रकटतो, तो नेमका कुणाकुणाबद्दल प्रकटतो बरं? आपण चिंतन करू लागलो, मुख्यतः तुमच्या माझ्याबद्दल म्हणजे वैयक्तिक स्वरूपात चिंतन करू लागलो, तर आपल्या अवघ्या आयुष्यामध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून आदराची स्थानं, उपास्य दैवत, आराध्य दैवत हे चौघ असतात. एक असते आपली जन्मदात्री माता, दुसरी असते ती व्यक्ती म्हणजे आपले पिता, वडील, तिसरा असतो सद्गुरू आणि चौथा असतो तो परमेश्वर. माता, पिता, सद्गुरू आणि परमेश्वर हे चौघ जे आहेत ना, या चौघांना खरोखरच पर्याय नाही. आपण हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे की जनरेशन गॅप म्हणून कधी काळी आई वडिलांशी आपलं छोटं मोठं भांडण होऊ शकतं, पण भांडण झालं म्हणून स्नेह संपत नाही. समजा पाण्यामध्ये कुणी काठी मारली तर पाणी दुभंगल्यासारखं वाटतं, पण काठी मारून पाणी कधी दुभंगत नसतं. तसं माता पिता यांचं मुलावरचं प्रेम आणि मुलाचा आई वडिलांच्या बद्दलचा आदर भाव हा अक्षय असतो, अक्षय. म्हणून मी म्हणतोय, माता, पिता, सद्गुरू आणि परमेश्वर. हे जर संस्कृतच्या परिभाषेत सांगायचं तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि देवाधिदेवो भव. या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आहे? सर्वसामान्य अर्थ आपल्याला कळतो, पण व्याकरणाचा नेमका शब्दार्थ काय आहे? तर मातृदेवो भव म्हणजे ज्याचा देवच मुळी माता आहे असा तू हो, असा अर्थ आहे. याच पद्धतीनं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि परमेश्वर या अर्थानं देवाधिदेवो भव हे आपल्या ध्यानामध्ये येईल. आणखी चिंतन करायला लागलो, त्यातले पहिले तीन जे आहेत उपास्य दैवत आपली आहेत, ती आहेत मानवी स्वरूपात. आणि चौथं दैवत जे आहे देवाधिदेव परमेश्वर, तो मात्र आहे मूर्ती स्वरूपात. पण ही मूर्ती सुद्धा कशी? सगुण, सुंदर, सुरेख, सुभग अशा प्रकारची. आणि मग त्या मूर्तीमध्ये तो भगवंत साक्षात प्रकटतो, अशी तुमची माझी श्रद्धा असते, आदरभाव असतो. म्हणजे मगाचा शब्द अर्चनम, पूजनम, पूजा अर्चा असं आपल्या लक्षात येईल. आता मी ज्या चौघांचा उल्लेख केला, माता, पिता, गुरु आणि परमेश्वर, यालाच म्हणतात आदराच्या दृष्टिकोनातून चतुर्विध व्यूह. हे चौघ मिळून एक आहेत. हे चौघ मिळून
तुमच्या माझ्या जीवनाचे रक्षण करते आहेत, पोषण करते आहेत, आधार आहेत, अधिष्ठान आहेत, आदर्श आहेत. असा हा चतुर्विध व्यूह जो आहे, यालाच भगवद्गीतेच्या भाषेमध्ये विभूती असं म्हणतात. विभूती शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गीताभ्यासक ते लक्षात घेतात. पण आता मी अर्चनम या दृष्टीने सांगतो, की ही विभूती म्हणजे आराध्य दैवत, उपास्य दैवत. आणि कुणी विचारलं? हे विचारलं भक्तश्रेष्ठ अर्जुनानं. विभूती योगामध्ये त्याने विभूती विचारली आहे, म्हणजे आपण ज्याची पूजा अर्चा करू अशी स्थानं विचारली आहेत, वस्तू विचारल्या आहेत, व्यक्ती विचारल्या आहेत, भाव विचारलाय. म्हणून तो शब्द येतो पहा, की त्या 10व्या अध्यायातला 17वा श्लोक. अर्जुन विचारतो, विनम्र शिष्य म्हणून विचारतो, हे भगवंता, हे आचार्य देवो, केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. इथला चिंत्य शब्द महत्वाचा आहे. मया चिंत्य हा असी, म्हणजे माझ्याकडून कशा कुणाचं चिंतन केलं जावं बरं. इथं शब्द चिंतन आहे, पण चिंतनचा अर्थच अर्चनम आहे, चिंतनचा अर्थच पूजनम आहे. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पुन्हा पहा, अर्जुनानं प्रश्न विचारला, केषु केषुच भावेषु. इथं भाव शब्दाचा अर्थ नेहमीचा भाव भावना नाही. इथं भाव शब्दाचा अर्थ वस्तू, पदार्थ किंवा व्यक्ती. मग बघा, वस्तू रूपानं म्हणाल तर मूर्ती आहे, आणि व्यक्ती रूपानं म्हणाल तर माता, पिता, गुरुदेव आहेत. मग ह्या चौघांच्या बाबतीमध्ये किती तर्कशुद्ध प्रश्न विचारलाय, की भगवंता, मी या विभूतींचं पूजन करणार खरा, पण या विभूती ओळखायच्या कशा? तुम्ही जर सबंध 10वा अध्याय बघितलात, तर त्यामध्ये उदाहरणांची मालिका आहे, आणि त्या उदाहरणांच्या माग अत्यंत सुंदर असं आशय सूत्र आहे, तत्वसूत्र आहे. तिथं विभूतीच्या 4 कसोट्या सांगितल्या. आपण पूजन आणि अर्चन करताना कुठल्या तरी शेंदूर माखल्या दगडाचं करायचं नाहीये. आपण जे चिंतन करणार, अर्चन करणार, त्याला 4 कसोट्या आहेत, की त्याच्यामध्ये तेजस्विता असली पाहिजे, त्याच्यामध्ये ऊर्जस्विता असली पाहिजे, त्याच्यामध्ये मांगल्य म्हणजे पावित्र्य असलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व असलं पाहिजे. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. हेच भगवंतांच्या शब्दात सांगायचं तर विभूती योगातल्या 41व्या श्लोकात भगवंत म्हणतात, स्वतः सांगतात विभूतीची व्याख्या, विभूतीची कसोटी. यद्यत विभूती मत सत्वम श्रीम दुर्जितमेव वा तत्त देवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. अरे ती विभूती माझा तेजाचा अंश असेल. आणि आधी म्हटलंय बघा, विभूतिमत्व म्हणजे श्रेष्ठत्व, म्हणजे आदर्शत्व. पुढं म्हटलंय श्रीमत म्हणजे कल्याण, पावित्र्य, मांगल्य, लोककल्याण. ऊर्जितमेव वा, त्याच्यात ऊर्जा असली पाहिजे, ऊर्जस्वान पाहिजे, ऊर्जस्विता पाहिजे. आणि असं जर असेल, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तेजस्विता पाहिजे, ऊर्जस्विता पाहिजे, मांगल्य पाहिजे, तर मग विभूतिमत सत्वम, ते विभूतिमत असं स्वरूप होईल. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. इथं ध्यानात घ्यायचं की अर्चनम आणि पूजनम म्हणताना या 4 कसोट्या त्या चतुर्विध व्यूहाला लागतात. माता पिता सांगितलं त्याला, आणि त्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही आदरभाव व्यक्त करणार आहात, मग तो आईबद्दल असू दे, नाहीतर जगाची आई असणाऱ्या माऊलीबद्दल, ज्ञानेश्वर माऊली, विठोबा माऊली असू दे, तुम्ही जेव्हा माऊलीबद्दल, भगवंताबद्दल, आराध्य दैवताबद्दल भाव प्रकट करणार आहात, त्याला पुन्हा मागाचा मुद्दा, तिथं मनोभाव महत्वाचा आहे, उपचार साधन सामुग्री महत्वाची नाही. हेच तुम्हाला मला अनेक उदाहरणातून सांगितलंय. काही वेचक उदाहरणांचा आपण उल्लेख करू. आपल्या सगळ्यांना शबरीची बोरं ही माहिती आहेत. कथेचा ओघ असा, प्रभू रामचंद्र शबरी बिल्लिणीच्या झोपडीमध्ये आले. प्रभू रामचंद्र आपल्या झोपडीत आले,
ह्या कल्पनेनेच बिचारी शबरी आनंदानं नाचायला लागली. त्यांचं स्वागत कसं करायचं? मग तिने रामचंद्रांचं चरण प्रक्षालन केलं. त्यांना बसायला होतं ते आसन दिलं आणि स्वागतासाठी तिच्यापाशी कंदमुळांच्या पलीकडे काही साधन सामुग्री नव्हती, म्हणून तिनं त्यातलीच बोरं दिली. ती बोरं सुद्धा कशी आपल्याला माहिती आहेत, की ती गोड असावीत म्हणून चाखून दिली. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर ती बोरं उष्टी झाली. पण ती उष्टी बोरं सुद्धा भगवंतानं मिटक्या मारत खाल्ली. कारण अर्चनमधला भाव महत्वाचा आहे, उपचार महत्वाचा नाही. दुसरं उदाहरण सांगायचं तर भगवान श्रीकृष्णाचं. तो पांडवांच्या बाजूनं अखेरची शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये आला. दुर्योधनाचं आतिथ्य त्यानं नाकारलं आणि त्याचा जो भक्त होता, अनन्य भक्त होता विदुर, त्याच्या घरी तो राहायला गेला. जेव्हा भगवंत विदुराच्या घरी पोचले, तो विदुर घरामध्ये नव्हते. स्वागत केलं विदुराच्या म्हाताऱ्या आईनं. ही विदुराची आई सुद्धा त्या भगवंताची परमभक्त, अनन्यनिष्ठ भक्त. पण ती इतकी म्हातारी होती की तिला धड दिसतही नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं. त्याने भगवान श्रीकृष्णाचं स्वागत केलं. ये बस म्हटलं आणि आलेल्याला काहीतरी खाऊ पिऊ घातलं पाहिजे माऊलीच्या वात्सल्यानं, म्हणून त्याने घरामध्ये होती ती साधी केळी पुढं केली. आता केळी कशी द्यायची? तर त्यावेळच्या पद्धतीने तिने 2 ताटल्या आणल्या आणि ती केळी सोलली. सोललेल्या केळ्यातला गर एका ताटलीमध्ये ठेवला आणि साली दुसऱ्या ताटीत ठेवल्या. आता गराची ताटली भगवंताला द्यायची, पण तिला धड दिसतही नव्हतं आणि म्हणून तिनं केळ्यांच्या सालीचीच ताटली भगवान श्रीकृष्णाच्या समोर केली. श्रीकृष्णानं ती पाहिली, घेतली आणि सालीच भक्षण करायला सुरुवात केली. नंतर आले विदुर, रागावले वगैरे, कथाभाग नंतरचा. पण भगवंतांना केळ्याची साल सुद्धा प्रिय आहेत. हो, पंचपक्वान्नांपेक्षा भक्तीनं दिलेली केळ्याची साल सुद्धा भगवंतांना प्रिय आहे. आणि परिचित असणारं उदाहरण आपल्याला माहिती आहे, भक्त श्रेष्ठ सुदामाचं. हा सुदामा गरीब, घरी 18 विश्व दारिद्र्य, अंगावर धड कपडाही नाही, आणि असा तो भेटीला गेला. तो ऐश्वर्य संपन्न आणि सामर्थ्य संपन्न द्वारकाधीशाच्या. तो भगवंताचा जीवलग मित्र होता, म्हणून मित्राला भेटताना काहीतरी भेट दिली पाहिजे म्हणून तो होतं ते बरोबर घेऊन गेला. ते जीर्ण शीर्ण कपड्यामध्ये बांधलेले मूठभर पोहे. पण ते मूठभर पोहे सुद्धा मगाशी म्हटल्याप्रमाणे भगवंतानं मिटक्या मारत खाल्ले. याचं कारण पुन्हा मगाचाच मुद्दा, अर्चनम मधला भाव महत्वाचा आहे, अंतरंग महत्वाचा आहे, बहिरंग महत्वाचं नाही. काय भुललासी वरलिया रंगा. आणि हे सगळं उदाहरणाच्या रूपानं आपण जे बघितलं, त्याच्या मागचं सूत्र भगवंतानी आपल्याला भगवद्गीतेत सांगितलंय. आपण चिंतन करताना जसा नवविधा भक्तीतल्या प्रकाराचा परिचय करून घेतो, तसा गीतेतलाही संदर्भ बघतो. त्यातला गीतेतला सगळ्यात मोठा संदर्भ आता मी आपल्याला सांगतो, आणि तो संदर्भ आहे पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपृतमश्नामी प्रयतात मनः. हा श्लोक सर्व प्रसिद्ध आहे. अनेकदा आपल्या बोलण्यात तो येतो. जणू तो वाक्प्रयोग, वाक्प्रचार झालेला आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. पण जेव्हा 5000 वर्षापूर्वी तो भगवद्गीतेत अवतरला, भक्तीची व्याख्या नव्हे तर भक्तीचा अधिष्ठान सांगण्यासाठी अवतरला, तेव्हा भगवंतांनी बघा, मी आत्ता म्हटलं तेच त्या ठिकाणी 2दा सांगितलंय की उपचाराला महत्व नाही, औपचारिकतेला महत्व नाही, सोन्या नाण्याला महत्व नाही, तुमच्या अंतःकरणातल्या भावपुष्पाला महत्व आहे. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम. आता मी कशाच्या आधारे म्हणतो, तर एका श्लोकामध्ये 2दा उल्लेख येतो, भक्त्या प्रयच्छती आणि भक्त्युपहृतम.
दोन्ही ठिकाणी भक्ती शब्द आहे. पहिल्या भक्तीनंतर म्हटलंय प्रयच्छती म्हणजे देतो आणि उपहृतम याचा अर्थ सुद्धा देतो असा आहे. म्हणजे जो भक्तीनं देतो. पुन्हा बघा, आणखी त्यात भर घालण्यासाठी तो भक्तीनं देतो, नव्हे तो भक्त असतो म्हणून भक्तीनं देतो. हे कळण्यासाठी तिथे शब्द येतो, प्रयतात मनः. आपल्याला चटकन प्रयतात मना वरवरचा अर्थ प्रयत्न करणारा असा वाटू शकेल, पण नाहीये. तिथं यत, योगी, संयम, माग प्र हा उपसर्ग आहे. म्हणून प्रयतात मन हा शब्दाचा अर्थ आहे नियम चित्त. ज्याला आपलं अंतःकरण अन्य सगळ्या संसारातल्या विकार वासनांच्या पासून तोडलंय आणि फक्त भगवंतालाच अर्पण केलंय, तो नियमचित्त, तो अनन्यनिष्ठ, त्याला शब्द आहे गीतेमध्ये प्रयतात्मनः. मग त्या श्लोकाचा आधार आपल्या लक्षात येतो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः. पत्रम पुष्पम या शब्दाला फार मोठा अर्थ अर्चनमच्या संदर्भात आहे. आता असा अर्चनांच्या संदर्भामध्ये अर्थ सांगताना मराठी माणसाला एक मोठा आधार आहे, की तुम्हाला मला गीता शिकवली आहे ती ज्ञानदेवाने. खरं बोलायचं तर मराठीतले सगळे संत गीतेचाच आधार धरून देवाच्या दरबारात रुजू झालेले आहेत. पण ज्ञानेश्वरांचा हक्क पहिला आहे. आणि हा पहिला हक्क असणाऱ्या ज्ञानेश्वरांनी गीता ज्ञानेश्वरी लिहून तुम्हाला मला पत्रम पुष्पम बद्दल भगवंताचं हृदगत उलगडून दाखवले. ही जी माऊली आहे ना, हा अवतार पांडुरंग असाच आहे. तो भगवान श्रीकृष्णाचाच वर्तमान काळातला ऐतिहासिक अवतार आहे. आणि म्हणून बघा, या पत्रम पुष्पमवर भाष्य करताना ज्ञानदेव त्या भगवंताला किती लढिवाळ बनवतायत. तो ऐश्वर्य संपन्न आहे, तो द्वारकाधीश आहे. पण पत्रम पुष्पंच्या भाषात ज्ञानेश्वरांचे शब्द असे, मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भलतयाचे हो म्हणजे भलत्याच झाडाचं फळ असलं तरी चालेल. म्हणजे आम्हाला आम्रवृक्ष नकोय, आम्हाला बदरी वृक्षाची बोरं चालतील. म्हणून भलतयाचे फळ एक आवडे. पुढचा लढीवाळपणा बघा, भक्त जेव्हा असं फळ मला देतो, भक्तो माझ्याकडे दावी मी दोन्ही हात ओढवी मग देठून फेडिता सेवी आदरेशी. भक्तानं असं फळ मला दिलं तर त्या फळ देणार त्या भक्तासमोर मी माझे 2 हात पुढं करतो आणि फळाचा देठ सुद्धा न काढता ते फळ सेवितो, स्वीकारतो. हे जाऊ दे, पैगा भक्तीचे नावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरुंबावे परी मुखीच घाली. काय लढीवाळपणा बघा. भगवंत सांगताय तो भक्तीने इतका मी वेडा होतो, इतका वश होतो, की ते फूल घेतल्यानंतर ते तुरुंबावे, त्याचा सुगंध घ्यावा, हे काय मला कळत नाही. पण काय सांगू, भक्तीने मी एवढा वेडा होतो, की ते फूल मी मुखातच घालतो. मला पान दिलं तरी चालेल, ते साजूक म्हणजे ताजं पाहिजे असं नाही, ते भलत्या झाडाचं आणि कोमेजलेलं असलं तरी चालेल. ते साजूकही न सुकले भलतेसे, अशा प्रकारचं पान असलं तरी चालेल. आणि या सगळ्यावर भगवंत मोहर उठवतात. ते एका सुरेख दृष्टांतातून भगवंत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम, जेव्हा मला भक्त प्रेमानं देतो ना, तेव्हा अनेक दिवस भुकेलेल्या माणसाला अमृत मिळालं तर जसं बरं वाटतं, तसं मला बरं वाटतं. शब्द असे, परी सर्व भावे भरले देख आणि भुकेला अमृते तोख तैसे पत्रची परी तेणे सुख आरोगू लागे. अरे साधं पान असते, पण भुकेलेल्या माणसाला अमृत जितका संतोष देतं, तेवढा आनंद मला भक्तानं भक्तीनं दिलेल्या पत्रम पुष्पम फलम तोयम यानं म्हणतो. आणि त्याच अध्यायात एक सुंदर
आत्मचरित्र संदर्भ आहे. ज्ञानदेव म्हणतात, हे काय सांगावे किरीटी, तुम्ही देखिले आपुलिया दिठी, मी सुदामाची या सोडी गाठी, पौहया लागी. आपण जी सुदाम्याची कथा बघितली ती ज्ञानदेवानी 394व्या ओवीमध्ये भाष्य रूपानं सादर केली आहे आणि भगवत भक्तीवर सुवर्ण मुद्रा नव्हे ज्ञानेश मुद्रा उमटवलेली आहे. विनम्र प्रणाम.